आज होता संडे आणि सकाळ सकाळी उठायला उशीर झाला आणि काय दुसरंच भलतंच काम निघालं. लाईट फिटिंग इकडे सुरू होती आणि त्यामुळे मला ऑलरेडी उशीर झाला, तो अजूनच उशीर झाला. मग मी काय केलं की मला जी भाजीची तयारी करायची होती ती संपूर्ण करून घेतली आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर इकडे होतं नॉनव्हेजचा बेत. मग नॉनव्हेजला फोडणी दिली आणि त्यानंतर ते शिजण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर थोडासा टाईम होता, म्हटलं चला अजून उशीर झाला तर अजूनच उशीर करूयात. त्यानंतर लावला केसांना हेअर मास्क आणि मी पहिल्यांदा लावला आणि मला खरंच खूप छान रिझल्ट मिळाला. तुम्ही सुद्धा अवश्य वापरायला हवा. त्यानंतर आवरलं वगैरे, सॅनिटायझर घेतलं कारण बाहेर जायचं म्हटलं तर सॅनिटायझर मस्ट आहे. आणि त्यानंतर आवरून बॅग घेऊन आमची सवारी निघाली आहे बाहेर. बाहेर कशासाठी जात आहोत ते तुम्हाला या रीलच्या शेवटी दिसणार आहे. निर्वी सुद्धा रेडी झाली आहे. बाहेर जायचं म्हटलं तर तिची एक्साइटमेंट एवढी असते की दरवाजा उघडून लिफ्टपर्यंत जायपर्यंत तिची एक्साइटमेंट एकदम जास्त असते आणि नंतर तिची एक्साइटमेंट काहीशी नंतर तिच्या पप्पाजवळ पटकन मला घ्या अशी होऊन जाते. तिला नंतर फार जुवार येतं. आता बाहेर जायचं म्हटलं तर ती थोडी रडेल म्हणून तिला एंगेज करण्यासाठी न मोबाईल दाखवता चला म्हटलं काही मुरमुरे वगैरे घेऊयात आणि अशा पद्धतीने घेऊन आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि निघालो. पण ती निर्वी नाही का, मग तिला दिसलं चॉकलेट आणि तिने शेवटी चॉकलेट घेतलं. ठीक आहे, मग तिला दिलं थोडंसं, म्हटलं चल छोटं चॉकलेट घेऊन घे. चॉकलेट दिलं आणि आमची सवारी निघाली आहे बाहेर. संध्याकाळ झाली होती, 5 ते 6 वाजले होते आणि आम्हाला जायचं होतं भीमोत्सव 2025 साठी. आणि आम्ही दरवर्षी येतो, मागच्या वर्षी आलो होतो, यावर्षी सुद्धा आम्ही अटेंड केलं. कसा होता महोत्सव हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला बाय.